हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण 2-3 दिवसापासून एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे. एक कॉलेजमध्ये एक अर्जंट वर्क निघालेलं होतं, त्यामध्ये माझे 3 दिवस गेले. पुन्हा आज मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ घेऊन येतो. आपण मित्रांनो सोल्युशन ऑफ क्वेश्चन बँक 10वी इंग्रजी या विषयाची एक व्हिडिओ सिरीज आपण पाहतो आहे. त्यापैकी आपले काही पॅसेजेस आणि पोएट्रीवर व्हिडिओज ऑलरेडी अपलोड झालेले आहे. हा तिसरा व्हिडिओ मी आज तुम्हाला अपलोड करतो आहे. ओके, जे विद्यार्थी नव्याने या चॅनलला जॉईन झालेले असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं. नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करावं, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी सेट 2 आणि नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस आपण सॉल्व करणार आहोत. आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आता मी तुम्हाला थेट पूर्ण स्क्रीनवर नेतो आहे. त्यासाठी मला कॅमेरा ऑफ करावा लागेल. ओके, चला तर मित्रांनो बघा, आपण सेक्शन 3 पोएट्री पाहतो. क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग स्टँजास अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आपल्याला मॅच नंबर A1साठी मॅच द फॉलोइंग आपल्याला दिलेलं आहे. बघा, ही कविता आहे. द वर्ल्ड इज माइन ही कविता आपल्याला आलेली आहे आणि दॅट इज रिटन बाय जॉय लवलेट क्रॅफोर्ड. ओके, चला तुम्ही कविता वाचून घ्याल. मी थेट तुम्हाला आन्सर सांगतो आहे. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बराचसा भाग कवर करायचा आहे. ओके, सी द मॅच द कॉलम. सी नंबर 1, द पोएट स्टॉप टू बाय. कवी काय विकत घेण्यासाठी थांबतो? See here, answer is given here, that is some sweets, right? मी अगोदरीच सांगितलं तुम्हाला आन्सर असे सोडवायचे नाही आहे. आन्सर कसे सोडवायचे आहे तर हा प्रश्न लिहायचा, त्यानंतर ॲरो करायचा आणि त्यानंतर जे उत्तर आहे ते उत्तर लिहायचं. ओके, या वेळेनं उत्तरं तुम्हाला परीक्षेमध्ये मित्रांनो लिहायचे आहे. सो The boy stopped to buy some sweets. ओके, बी नंबर करेक्ट आन्सर आहे. सेकंड बघा, द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स. जो मुलगा स्वीट्स विकत होता तो कसा होता? काम अँड ब्लाइंड. नंबर सी इज करेक्ट, काम अँड ब्लाइंड, राईट. सी द थर्ड पॉइंट, द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन बिकॉज. हे जग, संपूर्ण जग माझं आहे असं कवी का म्हणतो? बघा, ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट. ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट्स. कवी ह्या जगाचं सौंदर्य, त्याचा अनुभव तो घेऊ शकतो. अँड ही कॅन एन्जॉय द गिफ्ट्स गिवन बाय दिस वर्ल्ड. सी नंबर 4th, द पोएट टॉक टू लॅड हू वॉज सेलिंग स्वीट. आता शिल्लक राहिलेला एकच नंबर आहे त्यामध्ये, दॅट इज ए, वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर, राईट. पहा, पुन्हा पटपट सांगतो आहे मी आता. द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स. द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स. काम अँड ब्लाइंड. द पोएट says the world is mine because he can experience the beauty and the gift. And last one, the poet talked to lad who was selling sweets. Was very thankful to speaker. चला तर पुढे बघा आता. सी हिअर, कंप्लीट द फॉलोइंग वेग डायग्राम. आपल्याला डायग्राम कंप्लीट करायचा आहे. पॉईंट दिलेला आहे त्यामध्ये. द यंग गर्ल ऑन द बस वॉज हॅड. हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ओके, सी द यंग गर्ल ऑन द बस वॉज लवली. LOVELY, right? The young girl on the bus was lovely.
द यंग गर्ल ऑन द बस वॉज गे, मीन्स डिलाइटफुल, आनंदी. द यंग गर्ल ऑन द बस हॅड सिल्वर हेअर, सिल्वर हेअर. जे मुलगी बसमध्ये बसलेली होती तिचे केस हे सिल्वर होते. ओके. अँड द यंग गर्ल ऑन द बस हॅड वन लेग. 4th नंबरमध्ये लिहायचं आहे तुम्हाला, वन लेग. तिला एकच पाय होता. ओके. असे 4 लाईनमध्ये 4 वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहे. पहिल्यामध्ये लिहायचं आहे लवली, सेकंडमध्ये लिहायचं आहे गे, थर्डमध्ये लिहायचं आहे सिल्वर हेअर आणि फोर्थमध्ये लिहायचं आहे वन लेग. ओके. चला, सी द नेक्स्ट. राईट द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम अबोव स्टँजास फॉर. इट्स अ व्हेरी इझी एक्सरसाइज. राईट. हेअर पहा इथे, हेअर फेअर. राईट. हेअर फेअर. त्यानंतर ब्लाइंड, ब्लाइंड, राईन, माइन, काइंड. ओके. माइन असे शब्द तुम्ही लिहू शकता. चला तर मग ब्लाइंड, सॉरी, हेअर फेअर. ओके. ब्लाइंड, माइन किंवा काइंड. राईट. सी नाव क्वेश्चन बी इज हिअर ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. राईट. कवितेचं रसग्रहण करायचं आहे आपल्याला. रीड द गिवन पोएम अँड राईट अन अप्लिकेशन, राईट अन appreciation of the poem using the points given below of the poem. Okay. See here, poem is given, that is The Twins. It is written by Henry Sombrook Leigh, and we need to write down poetic appreciation of this given poem. मी अपेक्षा करतो तुम्ही ही कविता चांगल्या प्रकारे वाचलेली असेल. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल पोयम रिलेटेड विथ द प्रॉब्लेम्स ऑफ ट्विन्स. राईट. सी व्हॉट इज देअर. पॉईंट्स आपल्याला ऑलरेडी सप्लाय केलेले आहे इथं. टायटल. आता टायटल लिहित असताना आपल्याला ट्रेडिशनल वेनं टायटल लिहिण्यापेक्षा आपण थोडंसं वेगळ्या वेनं टायटल लिहून बघूया. जसं मी तुम्हाला सांगतो आहे, धिस ब्युटिफुल पोएटिक कंपोजिशन, ब्रॅकेटमध्ये म्हणजे डबल कोटमध्ये करायचं आहे, द ट्विन्स, द ट्विन्स. ओके. This beautiful poetic composition is the creation by Henry Sombrook Leigh. राईट. अशी लाईन लिहायची. आता इथं 2 दिलेले आपल्याला, टायटल, नेम ऑफ द पोएट. त्यानंतर राईम स्कीम आहे किंवा आपला ट्रेडिशनल मॉडेल पण तुम्ही मित्रांनो लिहू शकता. टायटल लिहू शकता कवितेचं द ट्विन्स, नेम ऑफ द पोएट लिहू शकता हेनरी सॉम्ब्रुक ले. त्याला पण तुम्हाला अर्धा मार्क्स जसा का तसा मिळेल. ओके. सी द राईम स्कीम देन. राईम स्कीम तुम्हाला काढता येत असेलच. राईट. आता राईम स्कीम बघा. राईम स्कीम कॅन बी टेकन आउट फ्रॉम द रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्समधून राईम स्कीम काढल्या जातं. आता बघा तर शब्द आपल्याकडे आलेला आहे. फर्स्ट, लिम, ब्रदर, हिम, अनादर, किन, पीच, ट्विन, विच. राईट. आता यामधूनच आपल्याला रायमिंग स्कीम काढायची आहे. बघा, लिम या वर्डसाठी आपण ए हे लेटर घ्यायचं. ब्रदर, लिम आणि ब्रदर हे दोन्ही शब्द वेगवेगळे प्रोनाऊन्स करतो म्हणून ब्रदरसाठी आपण बी घ्यायचा, बी लेटर घेऊ. हिम पहा, लिम आणि हिम दोन्हीचं प्रोनाऊन्सिएशन सारखं आहे, त्यासाठी पुन्हा आपण ए घ्यायचा, कारण की आपण लिम या शब्दासाठी ए घेतला, हिमसाठी पण ए घ्या. अनादर, ब्रदर आणि अनादर साऊंड आर ऑलमोस्ट सेम, दॅट्स वाय पुन्हा बी घ्या. किन,
लिम हिम किन पुन्हा ए, राईट. पिच, आता पिच वेगळा साऊंड आलेला आहे म्हणून इथं आपण सी लेटर घ्यायचं. ट्विन्स, डी. ट्विन विच, सॉरी एक सुटलं आपलं पिच, एक मिनिट. लिमसाठी ए, ब्रदरसाठी बी, हिमसाठी पुन्हा ए, अनादरसाठी पुन्हा बी, किनसाठी पुन्हा ए, किन लिम हिम पुन्हा ए. पिच, पिच बघा वेगळा आलेला आहे ना, म्हणून आपण याला सी घेऊ. उच्चारण वेगळं आहे पिचचं म्हणून सी घ्यायचा. ट्विन, लिम हिम किन ट्विन पुन्हा आपण इथं ए घेऊ. आणि विच, पिच आणि विच दोघांचं पण उच्चारण सारखं वाटतं म्हणून आपण सी घ्यायचं. म्हणून रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज ए बी ए बी ए सी ए सी. हे पहिल्या स्टांजाची रायमिंग स्कीम आपण पाहिलेली आहे. दुसऱ्या स्टांजाची पण तुम्हाला तशीच लिहायची आहे, तिसऱ्या स्टांजाची पण तशीच लिहायची आहे. कधीकधी पूर्ण कवितेची राईम स्कीम सारखी असते, तर कधीकधी आपल्याला विशिष्ट स्टांजाची राईम स्कीम विचारला जाते. पण 10वीला असं नाही, फक्त राईम स्कीम असा वर्ड असेल. तुम्ही फर्स्ट स्टांजा सेकंड स्टांजाची वेगळे जर असेल तर तुम्ही तशी ते लिहू शकता. ओके. त्यानंतर बघा फिगर ऑफ स्पीच, राईट. आपल्याला जसं मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं असेल की आपल्याला एकच फिगर ऑफ स्पीच रिक्वायर्ड आहे. मात्र विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर 5पैकी 5 मार्क्स जर घ्यायचे असेल तर आपण 2 फिगर ऑफ स्पीच अप्लाय करायचे आहे. ओके. चला तर पहा, आता इथं फिगर ऑफ स्पीच आपल्याला पहिल्याच वळीमध्ये सापडते. सी, इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम हिअर द साऊंड यफ. यफ पण कुठला साऊंड? कॉन्सनंट साऊंड. कॉन्सनंट साऊंड इज रिपीटेड फॉर प्लीझिंगली म्युझिकल इफेक्ट. म्हणून आपण काय करायचं, आपल्याला ॲलिटरेशन सापडलेली आहे, आपण तिथं 1 नंबर द्यायचा. सुरुवातीला ॲलिटरेशन लिहून घ्यायचं. ॲलिटरेशन स्पेलिंग बघाल तुम्ही व्यवस्थित, ॲलिटरेशन. आणि त्यानंतर तुम्हाला कवितेची वर्ड लिहून घ्यायची आहे. कुठल्या कवितेमध्ये ते ॲलिटरेशन आपल्याला सापडलं, डबल कोट करून ते वर्ड लिहून घ्यायची. ओके. त्यानंतर पुन्हा जसं मी सांगितलं तुम्हाला, एखादी आणखी फिगर ऑफ स्पीच तुम्हाला नमूद जर तुम्ही करत असाल तर अधिकच चांगलं. बघा तर मित्रांनो, अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. ही कुठली फिगर ऑफ स्पीच झाली आहे? इथं अतिशोक्तीचा वापर केलेला आहे. जेव्हा मी मरण पावलो, शेजारी लोक आले आणि माझ्या भावाला म्हणजे जॉनला बरीड केलेलं आहे. जे दफन भावाला केलं, मरण मी पावलो, असं स्पीकर आपल्याला म्हणते. सो या या वळीमध्ये आपल्याला हायपरबोल अतिशोक्ती ओव्हर स्टेटमेंट दिसत आहे आणि म्हणून इथे फिगर ऑफ स्पीच येईल नंबर 2 लिहू शकतो आपण, हायपरबोल. ओके, हायपरबोल. ती अंडरलाईन पण करून घ्यायची आणि त्यानंतर खालच्या वळीमध्ये डबल कोट करून कवितेची वळ देखील आपल्याला लिहायची आहे, जेणेकरून आपलं चांगलं इम्प्रेशन व्हॅल्यूवर निर्माण होऊ शकते. ओके. आणि तुम्हाला 10th लेवलवर त्या फिगर ऑफ स्पीचचं एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाही, ते 12ला तुम्हाला द्यावे लागेल, 12वीला. ओके. सो सी द नेक्स्ट पॉईंट इज थीम ऑर सेंट्रल आयडिया. आपल्याला थीम, सेंट्रल आयडिया 5, 6, 4 लाईन्समध्ये आपल्याला ते लिहावं लागेल. ओके. सो व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम? सी, हिअर द पोएट हेनरी सॉम्ब्रुकले talks about the problems of the twins, right? When one commit mistakes, other one gets punishment for the same, and all those mistakes are occurred in the poem either by the fate's decree or by nurse whims. इथून दिलेलाच आहे इथं सेंट्रल आयडिया. ओके. सो इन शॉर्ट, द प्रॉब्लेम्स ऑफ ट्विन्स आर डिस्कस्ड here. The poem is full of humorous references and it appeals to large number of audiences.
ऑर रीडर्स. सो त्यानंतर तुम्ही एक पॉईंट आणखी पण मेन्शन करू शकता, त्या व्हाय डू यू लाईक धिस पोयम, पण आपल्याला तो दिलेला नाही आहे. ओके, अशा प्रकारे आपण छान मार्क्स या एक्सरसाइजमध्ये घेऊ शकतो आहे. चला, सगळ्यात महत्त्वाचं आता नॉन टेक्स्च्युअल पॅसेजला आपण सुरुवात करून राहिलेलो आहे. ओके, सी नॉन टेक्स्च्युअल passage, it is for 15 marks. First passage 4.1, read the passage carefully and complete the activities. बघा, मी तुम्हाला थेट आन्सर सांगतो आहे आता. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल टेक्स्ट. सुंदर असा धडा आहे स्पॅरोवर दिलेला. स्पॅरोबद्दलची पूर्ण माहिती आलेली आहे. राईट. सो आय डायरेक्टली टेल यू द आन्सर्स. फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs at a time. मीनिंग आहे, फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs at a time. म्हणजे जे चिमणी आहे ती एका वेळेला 4 ते 6 एग्स देत असते. ओके, आणि अंडरलाईन पण करून घ्यायचं हे आन्सर पेपरला लिहिल्यानंतर. नेक्स्ट पॉईंट बघा. स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ. स्पॅरोज आउट ऑफ कशाने त्यांची घरटी बांधतात. ओके, सो आउट ऑफ ट्विग्स. त्याचे आन्सर तुम्हाला टेक्स्टमध्ये सहजासहजी सापडून जाईल. ट्विग्स म्हणजे ब्रांचेस, फांद्या. ग्रासेस आलेला आहे शब्द. अँड प्लांट्स फायबर. फायबर्स. ओके, तर स्पॅरोज म्हणजे चिमण्या ह्या त्यांचे घरटे कशाने बांधतात, तर ट्विक्स जे पालापाचोळा आहे किंवा लहान लहान ब्रांचेस आहे, देन ग्रास आहे, अँड प्लांट्स फायबर. ओके, नेक्स्ट आहे द एग्स आर. आता एग्सची क्वालिटी आपल्याला इथं सांगायची आहे. एग्स आर म्हणजे स्पॅरोज एग्स आर व्हाईट विथ, थेट पॅसेजमधलं सेंटेन्स आहे बघा हे. व्हाईट विथ रेडिश ब्राउन spots. The eggs are white with reddish brown spots. ओके, कसे असतात अंडे चिमण्यांचे, व्हाईट कलरचे असतात, मात्र रेडिश ब्राऊन स्पॉट त्यावर असतात. एक रेडिश कलरचे ठपके त्यावर आपल्याला पाहायला मिळतं. लास्ट पॉईंट. इन सिटीज स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट इन. शहरांमध्ये चिमण्या त्यांचे घरटे कुठं बांधतात. दॅट इज, इथे लिहितो आहे मी, बिल्डिंग नूक्स अँड होल्स. शहरांमध्ये चिमण्या त्यांचे घर बिल्डिंग नूक्स अँड होल्स मध्ये ते तयार करतात. ओके, याचं पण आन्सर थेट पॅसेजमध्ये तुम्हाला सहज सापडतं. सी द नेक्स्ट क्वेश्चन. इट्स अ ब्युटिफुल टेक्स्ट. ओके, हा तुम्ही वाचून घ्याल, वाचला पण असेल तुम्ही, पुन्हा वाचायचा. सुंदर चिमण्यांच्या जीवनावर पूर्ण एक त्यांचं जग कसं असते ते शॉर्टमध्ये आपल्याला एका पॅसेजमध्ये आलेलं आहे. सी नेक्स्ट क्वेश्चन इज, हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ. चिमण्या आंघोळ कसे करतात. ओके, तर चला बघा, त्याचं पूर्ण आन्सर्स तुम्हाला या पॅसेजमध्ये पाहायला मिळेल, जो खाली पॅसेज आलेला आहे आपल्याला. सी द स्पॅरोज आर सम ऑफ द few birds that engage in dust bathing. ओके, स्पॅरोज पुन्हा सांगून देतो मी. द स्पॅरोज आर सम ऑफ द few birds that engage in dust bathing
बरेचशा स्पॅरोज या डस्ट बाथिंग करतात, धुळामध्ये आंघोळ करतात. स्पॅरोज विल फर्स्ट स्क्रॅच अ होल इन द ग्राउंड. ते सुरुवातीला ग्राउंडला एक होल करते, स्क्रॅच करते विथ देअर फीट अँड लाय इन इट. म्हणजे पायानं अशी माती उखरते थोडी आणि त्यामध्ये जाऊन बसतात. अँड फ्लिंग डर्ट ऑर सँड ओव्हर देअर बॉडीज. ती माती किंवा ते धूळ किंवा ती सँड मीन्स रेती ते अंगावर ओढून घेते विथ फ्लिक्स ऑफ देअर विंग्स. त्यांच्या पंखामुळं पंखाच्या साह्यानं. दे विल ऑल्सो बाथ इन वॉटर ऑर इन ड्राय ऑर मेल्टिंग स्नो. पाण्यामध्ये पण ते आंघोळ करतात आणि मेल्टिंग स्नोमध्ये पण ते आंघोळ करतात. मेल्टिंग स्नो म्हणजे वितळलेला एक स्नो. Water bathing is similar to dust bathing, with the sparrows standing in shallow water and flicking water over its back, with its wing also duckling its head under the water. पहा पूर्ण पॅसेजमध्ये आन्सर दिलेला आहे. जसं का तसं पण तुम्ही लिहू शकता. काही बदल करायचा असेल तर तुम्ही ते पण करू शकता. ओके, सरळ सरळ आन्सर दिलेला आहे पॅसेजमध्ये. सी द नेक्स्ट. फाइंड आउट adjectives for the following nouns from the passage. आपल्याला नाउन आलेले आहे, त्यासाठी आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधायचे आहे. चला बघा, मी थेट आन्सर सांगतो आहे तुम्हाला. सॉन्ग. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर नाउन डिस्क्रायबिंग वर्ड्स. सॉन्ग दॅट इज ग्रुप सॉन्ग. GROUP. मी बाजूला लिहितो इथे. ओके, तुम्हाला इथे लिहायचे आहे, मी ह्या ब्लँक स्पेसमध्ये लिहितो. सो ग्रुप सॉन्ग. एक तुमचं कन्फ्युजन थोडं होऊ शकतं. इथं सिंगिंग शब्द आलेला आहे टेक्स्टमध्ये. ग्रुप सिंगिंग हा शब्द आलेला आहे. तुम्ही ग्रुप सॉन्ग पण लिहू शकता. ओके, नाही थेट तुम्हाला सापडणार नाही. त्यानंतर वॉटर. आपल्याला थेट पॅसेजमध्ये शब्द आलेला आहे शॉलो वॉटर, उथळ पाणी. त्यानंतर बर्ड, स्मॉल बर्ड. टेक्स्टमधला घ्या म्हणते. भरपूर आपण शब्द विशेषण लावू शकतो, पण आपल्याला फ्रॉम द पॅसेज ही अट त्यांनी टाकलेली आहे. म्हणून जे पॅसेजमध्ये जे वर्ड आलेले आहे, ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, तेच आपल्याला सप्लाय करावं लागेल. देन स्पेसीज, डिफरंट स्पेसीज, वेगवेगळ्या स्पेसीज. ओके, अशासारखे हे ॲडजेक्टिव्ह आपण पाहिले. सी नंबर 4. डू ॲज डिरेक्टेड. आणि काय विचारलेलं आहे आपल्याला, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. पहा मित्रांनो, सेंटेन्स बघा, क्लॉज आहे हा. सी द सेंटेन्स इज अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड. हे पूर्ण सेंटेन्स आहे. ओके, आपल्याला काय करा म्हणते इथं, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज फक्त अंडरलाईन करून ठेवायचा आहे तुम्हाला. ओके, सी अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड हा मेन क्लॉज झाला, आणि विचपासून तर समोरचं पूर्ण सेंटेन्स हा सबऑर्डिनेट क्लॉज झालेला आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर पुन्हा सेंटेन्स लिहून घ्यावं लागेल परीक्षेमध्ये, आणि त्यानंतर विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड हे आपल्याला वाक्य अंडरलाईन करावं लागेल. आणि तुमच्या 10वीच्या लेवलवर तो क्लॉज कुठला आहे हे त्यांनी विचारलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला तरी एक्सप्लेन करून सांगतो आहे की हा कुठला क्लॉज आहे. सबऑर्डिनरी क्लॉज जो ते तुम्हाला दिलेला आहे. बघा, अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड. इथं नाऊन आहे स्मॉल बर्ड, आणि नाऊनला डिस्क्राईब करणारं हे सबऑर्डिनेट क्लॉज आलेला आहे. अ स्मॉल बर्ड कसा आहे, विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड. तो लहानसा पक्षी जगभर आपल्याला सापडते. म्हणून जे सबऑर्डिनरी क्लॉज आलेला आहे विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड, हे सेंटेन्स आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके, पण तुम्हाला हे लिहायची गरज नाही 10वी लेवलवर. फक्त तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. लिहित असाल तर तुम्ही लिहू पण शकता. एक व्हॅल्यूवरला एक चांगलं देखील वाटेल. म्हणजे मुलाचा अभ्यास क्लॉजचा देखील चांगल्या प्रकारचा आहे असं कन्सिडर केला जाईल. ओके, चला नेक्स्ट. सी सेकंड सेंटेन्स. फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाईम. बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे इथं,
फ्रेम अ WS क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज एन आन्सर. ओके. आता बघा, WH क्वेश्चनचा एक रूल आहे. तो रूल म्हणजे जो शब्द अंडरलाईन केलेला आहे ते वर्ड, तो भाग, आपण जो प्रश्न तयार करू त्या प्रश्नाचं ते उत्तर असते. आपण जो प्रश्न तयार करू त्याचं उत्तर काय असेल? 4 to 6 eggs इतकं त्या प्रश्नाचं उत्तर असेल. असा प्रश्न आपल्याला तयार करावा लागतो. पण बघा मित्रांनो, इथे एक लहानशी चुकी झालेली आहे. पेपर फॉर्म करत असताना म्हणा किंवा घाई गडबडीने म्हणा, 4 to 6 eggs यांनी एग्स हा शब्दाला पण अंडरलाईन केलेली आहे. इथे अंडरलाईन करायला नको होती, फक्त 4 to 6 इतकाच भाग अंडरलाईन करायला हवा होता. म्हणजे प्रश्न सरळ सरळ निर्माण होते. नाहीतर या भागावर आता आपण प्रश्न तयारच करू शकत नाही. फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाईम. ह्या प्रश्नाचं म्हणजे सेंटेन्सचं मिनिंग आहे की जे चिमणी असते ते ॲट ए टाईम 4 ते 6 अंडी देतात, ले करते. ओके. आता आपल्याला WS सेंटेन्स तयार करायचा आहे. बघा, दिस इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. फिमेल स्पॅरोज ले, क्रियापदाचं पहिलं रूप त्यांनी दिलेलं आहे. स्पॅरोज प्ल्युरल फॉर्ममध्ये आहे. 4 to 6 eggs हे आपल्याला प्रश्नात घ्यायचं नाही आहे. ते त्यात जे प्रश्न तयार करू त्याचं उत्तर असते ॲट अ टाईम. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, हा प्रश्न जर एग्स दुसऱ्या कोणत्या वेळेनं तयारच होऊन राहिलेलं नाही आहे, म्हणून मला असं वाटते की एग्स खाली अंडरलाईन यायला नको होती. ही बाय मिस्टेक झालेली असेल, प्रिंटिंग मिस्टेक म्हणू शकतो आपण, की ते लाईन्स थोडी जास्त ओढून घेतली. बघा, आता जर सपोज आपण असं समजू की एग्स खाली अंडरलाईन नाही आहे, तर हा प्रश्न सरळ तयार होते. हाऊ मेनी, उत्तर किती? 4 to 6 eggs असं उत्तर होतं. म्हणजे हाऊ मेनी एग्स डू, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून डू. हाऊ मेनी एग्स डू, इथं लिहितो मी हाऊ मेनी एग्स डू फिमेल स्पॅरो ले, पुन्हा क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. हाऊ मेनी एग्स डू फिमेल स्पॅरो ले ॲट अ टाईम. आणि इथं क्वेश्चन मार्क द्यायचं आहे तुम्हाला. हाऊ मेनी एग्स डू फिमेल स्पॅरो ले ॲट अ टाईम इज द करेक्ट आन्सर. ओके. काही लोकांना जर समस्या असेल या सेंटेन्समध्ये तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि जर एग्सला धरून जर आपल्याला म्हणजे जर करायचं असेल तर हा प्रश्नच इथं थोडासा त्यांनी एक बाय मिस्टेक एग्स खाली अंडरलाईन केलेले आहे, इतकं मला वाटते. ओके. चला नेक्स्ट घ्या. A5. We have to save the birds. Do you agree with this statement? Why? We have to save the birds. आपल्याला पक्ष्यांना वाचवायचंच आहे. डू यू ॲग्री विथ दिस स्टेटमेंट अँड व्हाय? तुम्ही या सेंटेन्ससोबत ॲग्री आहे का आणि का? येस, ऑफकोर्स. प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर येस लिहायला पाहिजे. येस. आणि आपण ऑलवेज पॉझिटिव्ह आन्सर लिहायचा आहे. येस, I think that we have to save the birds because birds are also the very important part of the nature in food cycle. Okay. So far as sparrows are concerned, sparrows are very playful birds, and because of sparrows there is a very genial atmosphere in atmosphere. Then many people get up early in the morning by the chirping sound of the birds, and so sparrow is a very delightful and tiny birds. अशासारखा आन्सर तुम्ही लिहू शकता, जेणेकरून आपल्याला 2पैकी 2 मार्क्स मिळेल. ओके. बी नंबर आलेला इथं समरी रायटिंग, आणि हे पण तुम्हाला आलेलं आहे फॉर 5 मार्क्स. ओके.
Read the passage given in question number 4A and write a summary of its. Suggest a suitable title. आपल्याला टायटल पण चांगल्या प्रकारे द्यायचं आहे, त्यासाठी 1 मार्क्स असतो. शक्य झाल्यास टायटल हे कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे पूर्ण तुम्हाला. तर बघा, हा पूर्णचा पूर्ण लेसन हा स्पॅरो या टायनी बर्ड्सवर आहे, स्मॉल बर्ड्सवर आहे. ओके. तर आपल्याला समरी रायटिंग करत असताना 1/3 आपल्याला लिहावं लागते. काही सेंटेन्सेस जे असतात त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स करून पण आपण लिहू शकतो. 1/3 त्यामध्ये यायला हवं आणि चुकून आपण टायटल मिस करू नये, बिकॉज इट हॅज 1 मार्क्स. आता टायटल हा बर्ड्सवर असल्यामुळं मी एक माझ्या मतानुसार तुम्हाला टायटल सजेस्ट करतो आहे. अ स्पॅरो कोलन करायचं आणि समोर लिहायचं आहे त्याच्या टायनी, TINY, टायनी ब्युटी, BEAUTY, टायनी ब्युटी. टायनी मीन्स स्मॉल ब्युटी. ओके. अशासारखं पण टायटल लिहू शकता. एक लेसन मी वाचलेला होता, मला वाटते मागल्या सिलेबसला तो होता. त्याचं टायटल होतं, पहा मी सांगतो, सॉरोज ऑफ स्पॅरोज. येस, सॉरोज ऑफ स्पॅरोज. ओके. आता इथं आपल्या टेक्स्टमध्ये सॉरोज ऑफ स्पॅरोज घेतलेलं नाही आहे, चिमण्यांचे दुःख मांडलेलं नाही आहे, त्यांच्याबद्दलचं नेचर आपल्याला पूर्ण आलेलं आहे. तुमच्या मतानुसार सुंदरपैकी टायटल तुम्हाला द्यायचं आहे. 1/3 समरी तुम्हाला करायची आहे. चला आपण आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे वळूया. सेट नंबर 2 हा पण नॉन टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला आलेला आहे. बघा, हा पण सुंदर पॅसेज आहे. किंग कृष्णदेवा राय यावर तो पॅसेज आलेला आहे. तेनालीरामन वगैरे तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल. ओके. सो डायरेक्टली आय टेल यू द आन्सर्स. सी, फर्स्ट activity is given. State whether the following sentences are true or false. Sentences true false आपल्याला पाहिजे. See, the first sentence is given here. The king's temperament also change. आता किंगच्या राजाच्या स्वभावामध्ये देखील बदल झाला. कसा बदल झालेला आहे? बिकॉज ही स्टॉप डुईंग एक्सरसाइज अँड स्टार्टेड सिडेंटरी लाईफस्टाईल. एकांतामध्ये जीवन खर्च करणं सुरू केलेलं होतं. त्यामुळं त्याची ओबेसिटी वाढलेली होती, लठ्ठपणा वाढलेला होता आणि त्याच्यासोबत शारीरिक बदल पण झाला आणि एक टेम्परॅमेंट देखील चेंज झाला. एक चिडचिड तो राजा मांडलेला होता आणि म्हणून द गिवन सेंटेन्स इज ट्रू. ओके. किंग्स टेम्परॅमेंट ऑल्सो चेंज्ड. नंबर बी बघा. द किंग वॉज हॅपी विथ प्रेडिक्शन ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजरनं जे प्रेडिक्शन केली, म्हणजे भविष्यकाराने जे भविष्यवाणी केली, त्यासोबत किंग खुश होता असं इथं म्हटलेलं आहे. नो, त्याला तर खूप राग आलेला होता. कुठली भविष्यवाणी केलेली होती का? किंग विल डाय विदिन अ मंथ, 1 महिन्यामध्ये राजा मरेल म्हणून. आणि तेनालीरामनची ट्रिक होती. तुम्हाला पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला कळेलच. आणि म्हणून हे सेंटेन्स कसं आहे? फॉल्स आहे. सेकंड सेंटेन्स इज फॉल्स. थर्ड वन, द courtier sought an audience with तेनालीरामन. courtier sought an audience with तेनालीरामन. आता राजा सिडेंटरी लाईफ खर्च करतो आहे म्हणून जे दरबारी लोक होते त्यांनी तेनालीरामनला शोधून काढलं. ऑडियन्स मीन्स courtiers talked with तेनालीरामन about the case of a king, and that's why it is also true. See the last one. courtiers advised the king to regulate his diet. इथं सांगितलेलं की जे दरबारी लोक होते त्यांनी राजाला ॲडवाईस केला की त्यांची डाएट रेग्युलर करण्यासाठी. ऑफकोर्स नॉट, फॉल्स आहे सेंटेन्स. मग कोणं सांगितलेलं होतं? तर रॉयल फिजिशियननं सांगितलेलं होतं. रॉयल फिजिशियननं सांगितलं होतं राजाला की तुमची डाएट हे तुम्ही रेग्युलर करा.
ओके. आणि म्हणून गिवन सेंटेन्स कसा आहे मित्रांनो, दॅट इज फॉल्स. मग आपला सिक्वेन्स काय झाला, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके. चला 2पैकी 2 मार्क्स तुम्हाला इझिली त्यामध्ये मिळून जाईल. चला आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, कम्प्लीट द वेब. है ना, आपल्याला काय दिलं इथं, द किंग ग्रीव फॅट अँड हेवी बिकॉज. पहा मित्रांनो, या प्रश्नाचे थेट आन्सर्स तुम्हाला पॅसेजमध्ये सापडून जाते. पहा पॅसेज तुम्हाला 4 पॉईंटमध्ये लिहून घ्यायचे आहे. मी तुम्हाला फक्त इथं सांगतो आहे, अंडरलाईन करून देतो आहे. ओके, दिसत नसेल तुम्हाला. पहा इथे, वन्स द किंग स्टार्टेड लीडिंग अ सिडेंटरी लाईफस्टाईल. है ना, तुम्हाला एक पॉईंट आलेला आहे, लीडिंग अ सिडेंटरी लाईफस्टाईल. एका बॉक्समध्ये लिहायचा किंवा पॉईंट लिहायचा. द किंग ग्रीव फॅट अँड हेवी बिकॉज ही स्टार्टेड लीडिंग अ सिडेंटरी लाईफस्टाईल. एक पॉईंट लिहायचा. दुसरा पॉईंट बघा समोर आहे, ही स्टॉप एक्सरसाइज. नंबर 3 आहे, ही नो लॉन्गर वेंट हॉर्स रायडिंग. ओके. आणि नंबर 4 आहे, द किंग ओव्हर एट. 4 पॉईंट बरोबर आलेले आहे. तुम्ही व्यवस्थित ते लिहून घ्यायचे आहे. ओके. त्यानंतर झाला का आपला सॉल्व? यस. पुन्हा सांगून देतो मी काय काय लिहायचं आहे तुम्हाला. पहा, आपल्याला हिंट्स आहे, द किंग ग्रीव फॅट अँड हेवी बिकॉज ही स्टार्टेड लिडिंग सिडेंटरी लाईफस्टाईल. म्हणजे एकांत जीवन खर्च करणं त्यानं सुरू केलं होतं, त्यामुळं तो लठ्ठ झाला म्हणू शकतो, हेवी झाला. दुसरा पॉईंट म्हणू शकतो आपण, ही स्टॉप डुईंग एक्सरसाइज करणं थांबवलं. देन ही नो लॉन्गर वेंट हॉर्स रायडिंग आयदर. आणि शेवटला लिहू शकतो आपण, दॅट इज द किंग ओव्हर एट. भरपूर खायचा, अशामुळं तो लठ्ठ होत गेला. असे पॉईंट तुम्हाला लिहायचे आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. किती मिनिटाचा व्हिडिओ होऊन राहिला, लांब होऊन राहिला काय? नाही, चला फास्ट कंप्लीट करतो मी. फाइंड आउट डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम पॅसेज फॉर द वर्ड्स गिवन बिलो. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच पुन्हा ॲडजेक्टिव्ह लिहायचे आपल्याला. जसा शब्द आहे, मी पटापट सांगतो आहे तुम्हाला. एक्सरसाइज आलेला आहे शब्द इथं, आणि टेक्स्टमधून फ्रॉम द पॅसेज म्हणते आपल्याला, आणि म्हणून एक्सरसाइजसाठी कुठला शब्द आला, ॲडजेक्टिव्ह हेवी एक्सरसाइज. ओके. त्यानंतर दुसरा नेक्स्ट वर्ड आहे लाईफस्टाईल, सिडेंटरी, एकांतात खर्च केलेले, सिडेंटरी लाईफस्टाईल. ओके. थर्ड शब्द आलेला आहे राईड, लॉंग राईड, आणि लॉंग खाली अंडरलाईन करून घ्यायची. नेक्स्ट फिजिशियन, तुम्हीच सांगू शकता. फिजिशियन, दॅट इज रॉयल फिजिशियन. मित्रांनो, हा पेपर तुम्ही सोडवू शकता. 90% पेपर तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकता. काही एक आमच्यासारखे जे शिक्षक असतात, काही गोष्टी जसं ग्रामर पोर्शन असेल, काही कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स असेल, ते एक सोपं करून सांगण्यासाठी गरज आहे. अदरवाईज 90% पेपर विद्यार्थी म्हणून तुम्ही देखील सॉल्व करू शकता 10th लेवलवर. 12ची लेवल यावर्षी खूप कठीण आलेली आहे. आम्ही 12वीसाठी पूर्ण एक सिरीज चालू केलेली आहे, आणि पूर्ण जवळपास 70% सिलेबस आमचा पूर्ण डिस्कस झालेला आहे, आन्सर सहीज झालेला आहे. त्यांना PDF नोट्स देखील मी अवेलेबल करून दिलेले आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. A4 ग्रामरचा भाग आलेला आहे का हा? A4
डू ॲज डिरेक्टेड फॉर 2 marks. King Krishnadevaraya would perform heavy exercises एव्हरी मॉर्निंग. आणि काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला यूज टूचा वापर करायचा आहे. बघा, यूज टूचा वापर करायचा आहे. सो किंग कृष्णदेवा राया वूड, आणि वूड गाळून आपल्याला काय करायचं आहे, यूज टू, आणि त्यानंतर परफॉर्मच लिहायचं आहे. त्याला एस लागणार नाही, परफॉर्म. ओके, म्हणजे वूड गाळून तुम्हाला यूज टूचा वापर करायचा आहे. बिकॉज वूड अँड यूज टू, both these are the modal verbs. It shows the habitual action in the past. भूतकाळातल्या सवयी दाखवण्यासाठी वूड आणि यूज टूचा वापर केला जातं. जसं मी जर म्हणत असेल आय यूज टू स्विम इन द रिव्हर्स आर्स अँड आर्स, मी तासनतास नदीमध्ये पोहायचो, तर याचा अर्थ असा होते माय हॅबिट ऑफ स्विमिंग इज डिस्कनेक्टेड नाव, मी आता स्विमिंग करत नाही आहे, असा त्याचा अर्थ होते. ओके, चला नेक्स्ट. दे ॲडवाईज द किंग टू रेग्युलेट हिज डाएट, आणि काय करा म्हणते, पिक आउट द इन्फिनिटिव्ह फॉर्म आपल्याला शोधून काढायचा आहे. बघा, टू रेग्युलेट सेंटेन्स तुम्हाला लिहावं लागेल, आणि पुन्हा टू रेग्युलेट हा शब्द इथं असा लिहावा लागेल, जेणेकरून आपण व्यवस्थित पेपर सॉल्व करू शकतो. नेक्स्ट, what are the benefits of daily exercise? What are the benefits of daily exercise? There are a lot benefits of doing exercise daily. For example, one must remain fit and fine. One remains fit and fine by doing daily exercise, right? According to Vivekananda, health is wealth. And that's why one must do a regular exercise in life, so that one can get good benefits. And if our health is good, we are the richest people in the world. अशासारखा आन्सर आणि बरेचसे पॉईंट तुम्ही टाकून लिहू शकताय. ओके, सी पुन्हा समरी रायटिंग आलेली आहे या पॅसेजवर. समरी रायटिंग काय म्हणते, तर रीड द पॅसेज, अबो पॅसेज आपल्याला वाचायचा आहे. राईट द समरी ऑफ इट अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल, याला पण आपल्याला टायटल द्यायचं आहे. आणि हा तेनाली रमण याच्यावर आणि किंग कृष्णदेव राय यावर आलेला आहे. तर तुम्ही चांगलं एक टायटल सुचवू शकता, 1/3 लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, मी एखादं टायटल सांगतो तुम्हाला, सोपंही लिहित असेल तरी चालेल, जसं इंटलेक्च्युअल तेनाली रमन, किंवा तेनाली रमन, आणि तिथं कोलन करायचं असं, आणि ते खाली लिहायचं ॲन इंटलेक्च्युअल मॅन. ओके, ॲन इंटलेक्च्युअल मॅन, किंवा दुसऱ्या स्वरूपात लिहू शकता तुम्ही, तेनाली रमन अ परफेक्ट प्रॉब्लेम सॉल्वर, राईट, अशासारखं लिहू शकता. आणि 1/3 तुम्हाला ते करायची आहे. चला, त्यानंतर आहे इंग्लिश ॲक्टिव्हिटी. म्हणजे रायटिंग स्किल सुरू झालेलं आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो आहे की खूप सारे व्हिडिओ पाहू नका, अभ्यास करा. ज्या चॅनलवर तुमचा विश्वास आहे किंवा जे तुम्हाला आवश्यक असेल ते बघा. प्रत्येक वेळेनं तुम्ही मोबाईलवर जर बघत असाल तर त्याचा देखील ताण डोळ्यावर येतो, राईट. शक्य झाल्यास पेपर बुकमधून स्टडी करा, म्हणजे बुक्समधून स्टडी करा, मोबाईलचा वापर कमी करा. आता असं जरी मी म्हणत असेल तरी विद्यार्थी रिक्वेस्ट पाठवत आहे की सर 3rd व्हिडिओ अपलोड करा, मी वाट बघत आहे, वगैरे वगैरे, राईट.
एनिवे चला तर मी पेपरच्या शेवटल्या दिवसपर्यंत तुमच्यासोबत आहे आणि पेपर झाल्यानंतर पण मी पेपरचा रिव्ह्यू देईल आणि तुमचा बोर्डचा पेपर देखील आपण अशा प्रकारे सॉल्व करून देऊया. बोर्डचा पेपर आलेला पेपर झाल्यानंतर त्याचे आन्सर्स फास्टमध्ये मी तुम्हाला सांगेल. ओके, चला तर काही लोक नव्यानं जर जॉईन झाले असेल चॅनलला तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं. बेल नोटिफिकेशन नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करायची आहे. आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडत असेल तर एक व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा. ओके, सो थँक्यू.